गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी या तीनही नगरपालिकांकरता मतदानाला सुरुवात झालेली आहे। तीनही नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाकरता 368 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 93,000 मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। कडक सुरक्षा बंदोबस्तात झालेल्या या मतदानाचा थेट गडचिरोली शहरातल्या मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी या तीनही नगरपालिकांसाठी आज मतदानास सुरुवात झालेली आहे। माओवाद्यांच्या कारवाईमुळे चर्चेत असलेला जिल्हा यावेळी नगरपालिका निवडणुकीत चर्चेत आलेला आहे। राजकीयदृष्ट्या सगळ्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे। 368 उमेदवार 3 नगरपालिकांसाठी रिंगणात आहेत। त्यामध्ये नगराध्यक्षपद आणि त्यासोबतच नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होत आहे। या ठिकाणी मी ज्या शिवाजी कॉलेजच्या मतदान केंद्र आपण बघू शकता, या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आता मतदारांची रांग हळूहळू वाढत आहे। पुरुष मतदार आहेत, महिला मतदार आहेत, त्यामुळे मतदानाला जी वेळ दिलेली आहे संध्याकाळपर्यंत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी शक्यता आहे। कारण आता सुरुवात थंडीचा दिवस आहेत, आता सकाळची वेळ आहे, त्यामुळे मतदारांची संख्या आपल्याला कमी दिसत असली तरी हळूहळू मतदार या ठिकाणी मतदानाला येत आहेत। गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीनही नगरपालिकांसाठी ही निवडणूक होत आहे आणि गेले काही दिवस राजकीय धुराळा जो उडाला होता त्यामध्ये आरोप प्रत्यारोप, सभा बैठका सगळ्या गाजल्या। त्यामुळे सगळ्यांच्या नगरसेवकांच्या, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला या ठिकाणी होणार आहे। राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्यासाठी आणि मूळचे गडचिरोलीचे असल्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्माराव बाबा यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे। मतदार त्या दृष्टीने मतदानासाठी सकाळी येऊन मतदान करून आपला हक्क बजावत आहेत। गडचिरोली शहराचं भवितव्य लक्षात ठेवून महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।